मी हा ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहे. तर हे बघा, मी इथे ड्रायफ्रूट्स, खोबरं, गूळ, मखाना घेतला आहे. म्हणजे पाव किलो काजू घेतले, पाव किलो बदाम, अर्धा किलो खोबरं, पाव किलो मखाना घेतला आहे, गूळ घेतला आहे. ते छान किसून काजू बदाम छान बारीक चिरून घेतले, कारण ते मिक्सरमधून काढून घेतले की टेक्स्चर येत नाही, ते दाताखाली आले की छान वाटतात खायला. आणि ते गुळात नंतर मुरून गेले ना तर त्याची चव पण वेगळी येते. त्याच्यामुळं मी हे केलं, म्हणजे चिरूनच घेतले. वेलची घेतली, वेलची साखर टाकून बारीक करून घ्यायची. उगाच सोलत बसा, साल काढा आणि हे करा, ते कुठाने मी नाही करत. आणि मखाना मात्र मिक्सरमधून काढून घ्यावा लागतो, कारण मग त्याची पावडर झाल्यावर तो मिक्स होतो, तर गुळात वगैरे तो अजून टेस्टी लागतो आणि छानही लागतो. असं मखाना खायला मुलं नाटकं करतात, त्याच्यामुळे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून दिली की तो मिक्सही होतो छान आणि छान होतं. बाकी मम्मी याच्याने ताकद येते का? हो बेटा, याच्याने ताकद येते. हेच लाडू खाऊ शकते का? हो, छोटे मुलं पण खाऊ शकतात. छोट्या मुलांनी खाल्ल्यावर ताकद येते. चॉकलेट खायचे नाही, एक लाडू डेलीला खायचा रोज. ठीक आहे. तू खाशील ना? हो. बरं चालेल. सानू मम्मा आणि तू खा. हो. बरं ठीक आहे, चालेल. आणि मग छान असा पाक उकळून घ्यायचा. पाक उकळून घेतला की आपलं त्याच्यामध्ये सगळ्या साहित्यामध्ये मिक्स करायचा आणि मग छान लाडू मस्त वळून घ्यायचे. मिक्स झाला की लाडू वळून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी ते एकदम छान मस्त होतात. उरले की अजून छानही लागतात. आमच्या घरात तर वर्षातून 2-3 वेळा होतं. लोक हिवाळ्यात करता, आम्हाला हिवाळा, पावसाळा, उन्हाळा नेहमीच लागतात. कारण माझा दादा कसा जिमवाला आहे, जिम लवर आहे, त्याच्यामुळं हेल्थमध्ये आमच्या घरात शुगरला बॅन आहे. त्याच्यासाठी गूळ वापरून मग ते करावंच लागतं. त्याला जिमसाठी मी करून देते. ते बाहेरून पीनट आणा आणि प्रोटीन पावडर आणा, हे आणा. मी काही त्याला ते घेऊन देत नाही. हे आपलं चांगलं. बघा, इथं आम्ही छान लाडू मस्त वळून घेतले सगळ्यांनी मिळून. छान. तरी तेवढ्या साहित्यामध्ये तुमचे 50-60 लाडू, मी तर मोठे मोठे केले, अजून थोडे छोटे केले तर मग 60-70 लाडू आरामात होतात. पण माझे 55 झालेले आहेत. बघा तुम्ही एकदा करून, खरंच बघा, खूप छान होतात. लाईक करा, सबस्क्राईब करा.